सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे वय वर्ष 35 या माजी उपसरपंचाने एका नर्तकीच्या घरासमोर स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। ही घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिला ताब्यात घेतलं। पण नेमकं काय झालं, माजी उपसरपंचाने टोकाचं पाऊल का उचललं ते आपण जाणून घेऊयात। बुधवारी सकाळी सुमारे गावात पूजा गायकवाड हिच्या घरासमोर एक गाडी उभी होती। गाडीच्या ड्रायव्हर सीटवर गोविंद बर्गे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळले। त्यांनी स्वतःच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं। गोविंद बर्गे आणि नर्तिका पूजा यांच्यात गेल्या 1.5 वर्षांपासून ओळख होती। गोविंद बर्गे विवाहित असून त्यांना 2 मुले आहेत। गोविंद बर्गे यांच्या मेव्हण्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गोविंद बर्गे यांचे पूजावर प्रेम होते। त्यांनी पूजाला सोन्या चांदीचे दागिने आणि 2 लाख रुपयांचा मागणा मोबाईल फोनही भेट दिला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि गोविंद यांच्यात संपर्क नव्हता। या कारणावरून गोविंद अस्वस्थ होते। पूजा यांच्याजवळ घर नावावर करण्यासाठी तगादा लावत होती असंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। याच कारणामुळे गोविंद बार्शी तालुक्यातील सासुरे येथे पूजाच्या घरासमोर आले आणि त्यांनी स्वतःला संपवलं। त्यांनी उजव्या कपाळावर गोळी झाडून घेतली। त्यांचा त्यात जागीच मृत्यू झाला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। गोविंद बर्गे यांचे मेव्हणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी पूजा गायकवाड हिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। गोविंद बर्गे यांच्या डोक्याला गोळी लागल्याची जखम आढळून आली। त्यांच्या कारमध्ये पिस्तूल देखील आढळल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली हे स्पष्ट झालं नाही। बार्शी पोलीस या अनुषंगाने अधिक तपास करतायत। सोमवारी रात्री गोविंद आपल्या कारमधून सासुरे गावामध्ये नृत्यांगनेच्या घरी आले होते असे कळते। बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर अधिक तपास करीत आहेत। दुसरीकडे तू हमारे झगडे के अंदर क्यों आया असे विचारून शबाना खलील खान पठाण वय वर्ष 35 राहणार बुशारा हॉटेलजवळ यांच्या मुलाला आयान आणि मोहम्मद या 2 मुलांनी शिवीगाळ करून हाताने चापटेने मारहाण केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे उघडकीस आला। तसेच मोहम्मद नावाच्या मुलाने हातातील लोखंडी पाईप शबाना खान यांच्या मुलाच्या डोक्यात मारून जखमी केल्याची माहिती आहे। ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान गल्ली नंबर 1 बुशरा हॉटेल जवळ किराडपूर येथे घडली आहे। या प्रकरणी मुलाला मारहाण करून देखील जखमी केल्याच्या कारणावरून शबाना खान यांच्या तक्रारीवरून आयान वय वर्ष 19 राहणार MD हॉटेलच्या बाजूला रोशन गेट आणि मोहम्मद वय वर्ष 23 राहणार किराडपूर या दोघांच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।